नमस्कार, मी रचना लचके बागवे. 365 दिवस, 365 स्टोरीज आपण कव्हर करत आहोत. या निमित्ताने रोज वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या आपण मुलाखती घेत असतो. आणि आज आपल्या सोबत आहेत संदीप नेमलेकर सर, जे चेतना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज या इन्स्टिट्यूटचे प्रोफेसर आहेत. त्याचसोबत दीप अर्चन चॅरिटेबल ट्रस्ट ते फाउंडर आहेत. अधिक माहिती आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. नमस्कार सर. नमस्कार. तर तुमच्या जीवन प्रवासाबद्दल सांगा, कारण का तुम्ही अनेक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम केलेले आहे आणि गेली अनेक वर्ष तुम्ही काम करताय. तर त्याच्याबद्दल थोडी माहिती द्या. जर तुम्ही म्हणजे अगदी सुरुवातीपासून बघायचं तर माझा जन्म एका कनिष्ठ मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये अ, वसईसारख्या ठिकाणी झाला आणि आम्ही चाळीत वगैरे राहत होतो. म्हणजे फार काय म्हणजे सधन परिस्थिती होती अशी नाही. आणि त्याच्यातून शिक्षणामध्ये जरी माझ्या काही गुण चांगले असले, शिक्षणाची चांगली होत असले, हुशार विद्यार्थी म्हणून मला गणत होते. पण फार अतिशय व्रात्य आणि नाही म्हणजे व शिक्षकांचा लाडका विद्यार्थी वगैरे कधीच नव्हतो. आणि असं करता-करता मग 10वी 12वी केलं. 12वीला मला काही इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळाली नाही आणि मग मी डिप्लोमा केला आणि तिथून मग नोकरीत शिरलो. नोकरीत शिरल्यावर मात्र मी तिकडच्या वेगवेगळ्या गोष्टी अधिक चांगल्या प्रकारे करू शकत होतो. मला म्हणजे माझं जे ज्ञान होतं, ते मी चांगल्या प्रकारे वापरू शकत होतो हे मला जाणवलं. आणि विविध समस्या सोडवण्याचं कौशल्य माझ्यापाशी आहे, हे मला सतत जाणवत होतं. आणि मग काय करायचो मी एखाद्या कंपनीमध्ये अ, अ, समस्या वगैरे सोडवल्या, तुम्ही तिथे व्यवस्थित सुस्थापित झालात का मी ती कंपनी बदलायचो, दुसऱ्या कंपनीत निघून जायचो, असं चालत होतं. कारण मला त्याच-त्याच गोष्टी करण्याचा फार कंटाळा येत असेल. म्हणजे मला असं वाटायचं सातत्याने नवीन काहीतरी प्रश्नांना आपण भिडलं पाहिजे, असं सतत वाटत राहायचं. त्यामुळे कुठेच मी एका ठिकाणी बरेच वर्ष असं स्थिर होऊ शकलो नाही. पण ते मी जाणून-बुजून स्वीकारलेला माझा जीवन प्रवाह होता. अशा प्रकारे मी अनेक कंपन्यांत काम केलं, परंतु मी माझ्या या अ, अ, माझ्यामध्ये ज्या क्षमता ईश्वराने दिल्या होत्या, त्याच्यामुळे माझी प्रगती मात्र वेगवेगळ्या ह्याच्यावर झाली. म्हणजे मी अगदी ट्रेनी इंजिनिअर पासून अगदी टाटामध्ये जनरल मॅनेजर च्या पदापर्यंत माझा प्रवास झाला आणि हे करता-करता वयाची जवळ-जवळ 49 वर्षापर्यंतचा प्रवास माझा झाला. हे करताना मला असं वाटत होतं, की आपण हे सर्व करतोय, म्हणजे आपण ही सगळी कौशल्य वापरतोय. पण समाजाचं काय? म्हणजे समाजासाठी आपण काहीच करत नाही. आणि ती एक उर्मी लहानपणापासून कदाचित माझ्या मोठ्या भावाकडून जे सामाजिक भान मला आलं होतं, त्याच्यातून आली होती. आणि मग त्याच्यातून काहीतरी करायचं म्हणून मग काय करायचं ह्याचा शोध घेत होतो. आणि हे शोध करता-करता मला आत्महत्या प्रतिबंधक जे मदत रेषा असते किंवा हेल्पलाईन म्हणतो आपण याला, त्याच्यामध्ये पार्ट टाईम काम करायला सुरुवात केली. म्हणजे मी एकीकडे टाटामध्ये नोकरी करत होतो आणि दुसरीकडे पार्ट टाईम हे काम पण करत होतो. आणि हे काम करता-करता दोनदा माझे दूरदर्शनवर इंटरव्ह्यूज, मुलाखती झाल्या आणि कामाचा विस्तार वाढत गेला आणि कामाचा जसा विस्तार वाढत गेला, तसं मला जाणवलं, की आता 2 डगरीवर पाय ठेवण्यात काही अर्थ नाही. एकाच नौकेतून प्रवास केला पाहिजे. आणि मग मी विचार केला, आपण सामाजिक सेवा हे क्षेत्र निवडावं आणि मी बाहेर आलो कंपनीतून. आणि मग त्यावेळेला मी दीपर्चनची संकल्पना मांडली आणि सुरुवात केली कामाला. सुरुवातीच्या काळात अशाच परिस्थिती होती, की आपण करायचं खूप आहे, पण तुम्ही नवीन असता, लोकांचा तुमच्यावर विश्वास नसतो. त्यामुळे तुम्ही समस्या समाधान सक्षमताचा झेंडा घेऊन उतरलात, पण तुमच्या झेंड्याखाली लोकं नसतात आणि मग तुमच्याकडे फारसं काम नसतं. असं काहीतरी सुरुवातीचा प्रकार होता. आणि म्हणून मग काय करायचं या काळात? म्हणून मग थोडंफार शैक्षणिक संस्थांमध्ये विशेषतः व्यवस्थापनाचं शिक्षण देणाऱ्या संस्थांमध्ये एक व्हिजिटिंग प्रोफेसर म्हणून जायला सुरुवात केली. आणि हे करता-करताच कुठे चेतना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमधून मला विचारणा झाली, की तुम्ही इथं पूर्णवेळ प्राध्यापक म्हणून काम करू शकाल का? आणि मग मग तिथे सुरुवातीला एका संस्थेमध्ये त्यांच्या काम केलं. मग त्यांनी मला अधिक प्रगतीसाठी दुसऱ्या संस्थेत पाठवलं आणि मग असिस्टंट प्रोफेसर पासून ते असोसिएट प्रोफेसर आणि असोसिएट प्रोफेसर पासून ते पूर्ण प्राध्यापक अशा माझी प्रगती झाली. मला मागच्या वर्षी पूर्ण प्राध्यापक म्हणून त्यांनी नेमणूक केली.
हे करताना मला मी माझी बॅकग्राऊंड जी होती ती इंडस्ट्रियल बॅकग्राऊंड होती आणि त्याला शैक्षणिक अशी बॅकग्राऊंड नव्हती. त्यामुळे शैक्षणिक बॅकग्राऊंडसाठी वेगवेगळे कोर्सेस करणं किंवा शैक्षणिक बॅकग्राऊंड प्राप्त होण्यासाठी पी-एच-डी सारखा हे करणं म्हणजे वयाच्या 49 वर्षानंतर पी-एच-डी करणं थोडंसं मी म्हणणार नाही की बरेच लोकं करतात. पण तरीसुद्धा हे थोडंसं चॅलेंजिंग होतं आणि ते सर्व होत गेलं आणि त्याच्यातून मग एक प्राध्यापकाला जे आवश्यक असणारी हत्यारं जी म्हणता येईल, ती सर्व हळू-हळू जमा होत गेली. आणि आता चेतनाच्या व्यवस्थापन आणि संशोधन संस्थेमध्ये अ, मला त्यांनी सुरुवातीला मी तिथे एरिया चेअर ऑपरेशन्स तर होतोच. त्याचबरोबर मी आता मला त्यांनी प्रोग्राम चेअर ऑफ मार्केटिंग म्हणून पण नेमणूक केली आणि त्याच्या व्यतिरिक्त माझं जे सामाजिक क्षेत्रातलं काम आहे, हे बघून सी-एस-आर चेअर किंवा सोशल डेव्हलपमेंट प्रोजेक्ट चेअर म्हणून पण माझी नेमणूक झाली. म्हणजे अशा प्रकारे कुठेतरी आपण एका क्षेत्रात काम केलेलं दुसऱ्या क्षेत्रामध्ये पण रिकॉग्नाइज होतं किंवा दुसऱ्या क्षेत्रातही त्याला मान-सन्मान मिळू शकतो, हे मला जाणवलं आणि त्याच्यामुळे जी येणारी जबाबदारी आहे ना, ती खूप मोठी आहे. आणि ती पार आणि सुरुवातीच्या काळात मी सांगितलं की दीपर्चनचा एवढं नव्हतं. पण नंतरच्या काळात दीपर्चनचं कार्य इतकं खूपच विकसित होत आहे. तुम्ही गेले कित्येक महिने माझ्या मागे आहात आणि मी तुम्हाला पुढे-पुढे ढकलतोय ही मुलाखत हे सुद्धा एक त्याचं निदर्शक अशी गोष्ट आहे. तर ते कार्य पण खूप विस्तारलं वेगवेगळ्या संस्थांशी. आजच व्यसनमुक्तीवर एक लेख लिहायचा होता. तो पूर्ण करून मी तुमच्याशी मुलाखतीला बसलोय. तर अशी वेगवेगळी क्षेत्र खुणावत गेली, वेगवेगळ्या लोकांनी हे केलं आणि मुळामध्ये समस्या समाधान सक्षमता म्हणजे स्वतःच तू स्वतःचे प्रश्न सोडवू शकतो, हा लोकांना निरोप देणं, लोकांना हा संदेश देणं आणि त्याच्यातून जनजागृती घडवून आणणं आणि एवढंच नव्हे, केवळ जनजागृती नाही, तर लोकांना ह्याचं एक डेमॉन्स्ट्रेशन जे म्हणता येईल ना, ते डेमॉन्स्ट्रेशन द्यायचं किंवा त्यांना एखादा प्रश्न असताना त्यांना हँड होल्डिंग देऊन त्याला त्या प्रश्नातून बाहेर काढता येणं, ही जी तंत्र आहेत किंवा ही तंत्र-मंत्र वापरून कशा रीतीने तुम्ही बाहेर येऊ शकता, हे दाखवणं हे मूलभूत कार्य आहे. याच्यामध्ये अनेक लोकांनी लाभ घेतला. स्त्रियांचे प्रश्न घेऊन आले. कोणी शैक्षणिक करियर गाईडन्सचे खूप लोकं प्रश्न घेऊन येतात. त्यानंतर नातेसंबंधांचे प्रश्न घेऊन लोकं येतात बऱ्याचदा, की त्याच्यातले जे प्रॉब्लेम्स आहेत. सीनियर सिटिझनचे वेगळ्या प्रकारचे प्रश्न असतात आणि ते घेऊन येतात. करिअरमधले, व्यावसायिक, उद्योजक म्हणजे समाजातले विविध गट तुमच्याकडे आणि ते व्यक्ती मुळामध्ये जे हे सर्व काम चालतं हे खूप ज्याची तुम्ही फक्त बाह्य बाजू बघता. आंतरिक बाजू मात्र कोणाला दाखवली जात नाही. कारण प्रत्येकाच्या समस्या ह्या त्याच्या गुप्ततेनेच हँडल कराव्या लागतात. त्यांना त्यांना तुम्ही सामाजिक पार्श्वभूमी देऊ शकत नाही. त्यांच्याबद्दल गोपनीयता पाळावी लागते. असं हे काम चालू आहे. सर तुम्ही डॉक्टरेट ही पदवी प्राप्त केली. पण डॉक्टरेट इन सप्लाय चेन मॅनेजमेंट तुम्ही केलत. तर त्याच्याबद्दल थोडी माहिती द्या. हां, आता मला डॉक्टरेट करताना एकतर म्हणजे शैक्षणिक आहे त्याच्यामुळे एक डॉक्टरेट करायचंय आणि मी तिथे विषय शिकवतो तो ऑपरेशन्स मॅनेजमेंट आणि सप्लाय चेन मॅनेजमेंट. मग त्या विषयाला अनुषंगिक अशी पाहिजे. पण माझ्यातला जो सामाजिक भान होता ना, ते मला शांत राहू देत नव्हतं आणि ते मला सारखं विचारायचं, की "बाबा तू फक्त सप्लाय चेन मॅनेजमेंट आणि ऑपरेशन्समध्येच करणार का?" तर मग मी विचार करायला लागलो, की नाही. मग मला असा विचार केला पाहिजे, की समाजातल्या तळागाळातले वर्ग आहे आणि समाजातला तळागाळातला वर्ग म्हणजे जो वर्ग, की ज्याला लोकं चांगलं म्हणत नाही आणि उदाहरणार्थ तुम्ही जर आजच्या काळात बघितलं, तर रिक्षा ड्रायव्हर्स हा जो प्रकार आहे, की ज्यांना आपण चांगलं नाही म्हणत. बरेचसे लोकं त्यांना नावं ठेवतात, भाडं घेत नाहीत म्हणून मग हे लोकं उपेक्षित आहेत कुठेतरी. ह्या माझ्या म्हणून त्यांच्यावर माझा फोकस झाला आणि हे करताना माझा विचार असा होता, की ॲक्चुअली जर तुम्ही शहरातलं यातायात बघितली, ज्याला लॉजिस्टिक्स म्हणता येईल, की ते आपण बघितलं, तर ही प्रामुख्याने तुम्ही म्हणाल पब्लिक ट्रान्सपोर्टचा विचार केला तर रेल्वे, बस आणि रिक्षा याच्यावर चालते. त्याच्यामध्ये जर संख्येने बघितलं तर रिक्षा ड्रायव्हर खूप सारे संख्येने म्हणजे मोठा वर्ग आहे तो एक. जर ट्रेनचे ड्रायव्हर्स आपण विचार केला तर खूप छोटा आकडा छोटा येईल. त्यामुळे तो वर्ग माझ्या नजरेवर होता.
आणि हे माझ्या सप्लाय चेनशी संबंधित किंवा लॉजिस्टिक्सशी संबंधित असा विषय होता, की ट्रान्सपोर्टेशन हा विषय लॉजिस्टिक्सशी संबंधित होता. त्यामुळे तोही विषय कुठेतरी माझं करियर आणि कुठेतरी सामाजिक असं दोन्ही प्रकारे घेतलं आणि म्हणून मग रिक्षा ड्रायव्हर्सना वाटणारा ताणतणाव आणि ते जर इतरांशी अ, बऱ्याचदा आपण ते व्यवस्थित वागत नाहीत त्यांच्या पॅसेंजरशी असं आपण म्हणतो. मग त्यांना कुठेतरी त्यांचं कुठेतरी कम्फर्ट हललेलं असेल, त्यांना कुठेतरी त्रास होत असणार आणि तो त्रास काय आहे? त्यांना तणाव आहे का? हे बघण्याचा मी प्रयत्न केला आणि त्या दृष्टीने माझा पी-एच-डीचा जो थिसिस आहे, तो प्रबंध त्या विषयावर मी सादर केला. असं म्हणजे थोडंसं एक सामाजिक भान त्याच्यात इन्क्लूड करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आता तुम्ही रिक्षा चालकांचा उल्लेख केलात, तर मी सांगू इच्छिते की परवाच मी एक मुलाखत घेतली रिक्षा ड्रायव्हरवाल्यांची, जे हां. सेलिब्रिटी रिक्षा ड्रायव्हर म्हणून देखील ओळखले जातात. अ, हो. कुर्ल्यामध्ये राहतात ते आणि बँड्रा टू अंधेरी मध्ये ते सगळे सेलिब्रिटीज जे आहेत अ, त्यांच्यासाठी ते काम करतात. म्हणजे सगळ्यांसाठीच काम करतात. पण हां. त्यांचा जो प्रचार वगैरे आहे ते ते जास्त प्रमाणात करतात आणि सगळ्या पॅसेंजर्सला ते गाणं वगैरे गाऊन दाखवतात. तर त्यांच्या जे रिक्षा आहे त्याच्यामध्ये कराओके सिस्टमपासनं वॉश बेसिन अशा सगळ्या अनेक गोष्टी आहेत. फर्स्ट एड आणि किट्स वगैरे. तर जे गोष्टी आपल्याला इतर रिक्षामध्ये नाही सापडणार त्या सगळ्या गोष्टी त्या रिक्षेमध्ये उपलब्ध त्यांनी करून दिल्या आहेत आणि पॅसेंजरला जास्तीत जास्त कशी सुविधा चांगल्या पद्धतीने देता येईल ह्याच्यावर ते काम करतात. तर मला असं हो, वाटतं जर हो. ही मुलाखत बघताना त्याच्यानंतर पण ती तुम्ही मुलाखत कोणी जर बघत असेल तर नक्की पाहावी. कारण का खरंच खूप काही शिकण्यासारखं त्या मुलाखतीमधनं होतं. तर अगदीच. सर तुम्ही उल्लेख केलात, की तुम्ही वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये काम केलत. अ, म्हणजे मेटल्स पासनं तुम्ही सप्लाय चेन मॅनेजमेंट पासनं बँकिंग अशा विविध क्षेत्रांमध्ये तुम्ही काम केलत. तर तो जो हो. अनुभव आहे विविध क्षेत्रांमध्ये काम करण्याचा आणि त्याच्या पाठी लागणारा जो अभ्यास असतो, तर त्याच्याबद्दल थोडं सांगा? अ, मुळामध्ये आपण विविध क्षेत्रांना ती वेगवेगळी आहेत असं पाहतो. पण जेव्हा ही विविध क्षेत्र वेगवेगळी आहेत असं म्हणतो, तेव्हा मला नेहमी एक प्रश्न पडायचा, की मी त्यावेळी इंजिनिअर होतो. नंतर मी व्यवस्थापनामध्ये हे झालं, पदव्युत्तर शिक्षण घेतलं. पण मला एक प्रश्न विचारायचा पडायचा त्यावेळेला, की याचा अर्थ व्यवस्थापन शास्त्राची जी तंत्र आणि मंत्र मी शिकलो, ती सगळ्या क्षेत्रात नाही का काम करायला करणार? आणि त्या काळामध्ये फार मला असं जाणवायचं, की जे वॉटर टाईट कंपार्टमेंट असं म्हणतात, तसं म्हणजे एखाद्या क्षेत्रातला माणूस त्या क्षेत्रामध्ये नोकऱ्या करायचा. पण मी जेव्हा सुरुवात केली, तेव्हा मी नेहमी हा विचार केला, की मी एका क्षेत्रात शिकलेली तंत्र मला दुसऱ्या क्षेत्रात कशी कामाला येतील. मग माझी सुरुवात ओतकामाच्या कंपनीतून झाली, ज्याला फाउंड्री असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर मी एका केमिकल कॉम्प्लेक्समध्ये नोकरी केली, यार्न इंडस्ट्रीमध्ये नोकरी केली, पेपर मिलमध्ये नोकरी केली. प्रत्येक ठिकाणी वेगळा हे प्रकार होता. पण प्रत्येक ठिकाणी मॅनेजमेंटची तत्त्व तर तीच लागणार आणि मग तीच तत्त्व वापरून तुम्ही कुठल्याही ठिकाणी कसं छान काम करू शकता, ह्याच्यावर माझा नेहमी भर असायचा. आणि मग याच्यातून पेपर मिल नंतर मी क्रॉस कंट्री पाईपलाईनमध्ये काम केलं. क्रॉस कंट्री पाईपलाईनचे मोठे-मोठे प्रोजेक्ट म्हणजे जे प्रोजेक्टचे संदर्भात काम केलं. तिथून मी एका स्टील कलर कोटेड प्लांटमध्ये काम केलं. असं करत अगदी इन्फ्रास्ट्रक्चर, रिअल इस्टेट डेव्हलपमेंट, नॉन फेरस मेटल अशा विविध क्षेत्रामध्ये आणि मुळामध्ये माझा सगळीकडे हा प्रयत्न होता, की ती तत्त्व कुठली, की ज्यामुळे तुम्ही एक उत्तम व्यवस्थापक होता आणि ती तत्व तुम्ही जर इतर ठिकाणी व्यवस्थित वापरू शकलात, तर तुम्ही त्या संस्थेला किंवा त्या कंपनीला तर तुम्ही नक्कीच उपयुक्त ठरता. पण तुमच्या आजूबाजूचे लोकं आणि तुमच्या आजूबाजूचं तुमचे काय म्हणता येईल, की सहकारी आहेत आणि तुम्हाला जे तुमच्या हाताखाली काम करणारे लोकं आहेत, त्या सर्वांसाठी हे फार सुखद असतं. की जेव्हा तुम्ही अशा प्रकारे तत्व वापरून काम करता. बऱ्याचदा असं असतं की लोकं चिड-चिड करतात किंवा लोकं त्यांचं फ्रस्ट्रेशन काढायचा प्रयत्न करतात बाहेर. त्याच्याऐवजी तुम्ही खरोखर त्याच्याकडे व्यवस्थित ज्याला ऑब्जेक्टिव्हली विचार करणं म्हणतात, ते जर तुम्ही करायला लागलात, तर तुम्ही खऱ्या-खुऱ्या अर्थाने त्याला कॉन्ट्रिब्यूट करू शकता आणि तुम्ही एका कंपनीला पण चांगल्या प्रकारे मदत कराल आणि लोकांनाही तुमच्या आजूबाजूचे सुखी होऊ शकतात.
असं मला जाणवलं आणि ते मी सतत करत राहिलो आणि त्याच्यामुळे तुम्ही पाहाल जर माझा डिटेल सीव्ही तर तुम्हाला दिसतील की त्याच्यात 12-13 कंपन्या आहेत जिथे मी काम केलेलं आहे आणि मग त्याच्यातून एज्युकेशन सेक्टर म्हणजे पुन्हा एकदा वेगळं क्षेत्र आणि प्रत्येक कंपनी जी आहे ती वेगळ्या क्षेत्रातली कंपनी आहे. एज्युकेशन सेक्टर झालं आणि आज त्याच वेळेला मी सोशल वर्क म्हणजे सामाजिक सेवेचं क्षेत्र आहे. या दोन्ही क्षेत्रात आता एकाच वेळी काम करतोय. तर हे सर्व मला वाटतं की शक्य होतं आणि जर बऱ्याच लोकांकडे बहुमुखी प्रतिभा असते, म्हणजे केवळ माझ्याकडे आहे असं मला नाही म्हणायचंय आणि त्याला न्याय द्यायचा असेल, तर तुम्ही विविध क्षेत्रात काम केलं पाहिजे आणि त्यावेळेला तुम्हाला म्हणजे एक परिपूर्ण व्यक्तिमत्व म्हणून तुम्हालाही आनंद मिळतो. इतरांना काय फायदा होईल, तुम्हाला काय आर्थिक फायदा होईल, ह्या वेगळ्या गोष्टी आहेत. पण तुम्हाला जो आनंद मिळतो ना, तो प्रचंड असतो, असं मला जाणवलेलं आहे. अनेकदा जेव्हा आपण बघतो, की जेव्हा आपण कोणत्याही चॅरिटेबल ट्रस्ट किंवा एन-जी-ओ बद्दल बोलतो, तर ती जी संस्था असते ती गरीब लोकांसाठी किंवा महिलांसाठी, वृद्ध लोकांसाठी काम करत असते. पण तुमची जी संस्था आहे, दीप अर्चन जी आहे, जी तुम्ही उल्लेख केला, की एम-एस-एम-ईज साठी काम करते, कंपनीजसाठी काम करते, ऑर्गनायझेशनसाठी काम करते. तर ते वेगवेगळ्या ट्रेनिंगच्या माध्यमातनं, कोचिंगच्या माध्यमातनं तुम्ही त्यांना मदत करता. कारण का आम्हाला माहिती आहे, आम्ही देखील या क्षेत्रात काम करतो. तर जे एम-एस-एम-ईज आहेत, ते खरंच अडचणीत असतात, खरंच प्रॉब्लेम्समध्ये असतात आणि त्यांना काय करावं, त्याच्यावर सोल्युशन कसं काढावं, हे प्रत्येक वेळेला मिळत नाही. तर मला असं वाटतं, की असे फार कमी संस्था असतील किंवा एन-जी-ओज असतील, की जे एम-एस-एम-ईजसाठी काम करतात. तर त्याच्याबद्दल थोडं डिटेलमध्ये सांगा? एम-एस-एम-ईसाठी काम करण्यामागे माझा मुळात उद्देश म्हणजे आम्ही इतरही लोकांसाठी काम करतो, केवळ एम-एस-एम-ई असं नाही. पण एम-एस-एम-ईमध्ये काम करण्यासाठी मी जेव्हा बघितलं, तर एम-एस-एम-ईच्या क्षेत्रामध्ये जेव्हा मी अ, वेगवेगळ्या बिझनेस नेटवर्किंगचे मीटिंग्ज व्हायचे, त्याला वगैरे जायचो, तेव्हा मला एक गोष्ट जाणवायची, की यावेळेला ना तिथं ट्रेनर्स यांचा खूप दबदबा असतो. आणि मोटिव्हेशनल ट्रेनर्स काय करतात, की ते असं ना एकदम प्रेरणादायी भाषण ठोकतात आणि लोकांच्या मनात त्याचं चैतन्य सळसळतं. पण मला नेहमी एक गोष्ट जाणवायची, की जर त्या व्यवसायाची अ, रणनीती ठीक नसेल ना, तर अशी तुम्ही एखाद्याला अनावश्यक ऊर्जा दिली, तर काय होईल? त्याचं रॉकेट बनेल आणि ते भिंतीवर आपटेल आणि त्याचा कपाळमोक्ष व्हायचा. त्यामुळे त्याला रणनीती व्यवस्थित करण्याच्या दृष्टीने मदत झाली पाहिजे आणि ती त्याची रणनीती व्यवस्थित झाली आणि तो स्वतः त्याचे प्रश्न सोडवायला सक्षम झाला, तर तो खऱ्या-खुऱ्या अर्थाने एक प्रत्येक ठिकाणी केवळ ऊर्जा देऊन होणार नाही. ऊर्जा त्यांच्याकडे असणार, ऊर्जा द्या तुम्ही, पण ऊर्जा तेवढीच दिली पाहिजे, की जेवढी म्हणजे उगाचच आपण कारमध्ये बसून एक्सेलरेटर दाबत सुटलो, तर त्याला काही अर्थ उरणार नाही. हा माझा मुळात भाव होता तिथे आणि त्या दृष्टीने मी वेगवेगळ्या विषयांना हात घालत होतो. बऱ्याचदा एम-एस-एम-ईचे जे प्रश्न असतात ना, की त्यांना अनेक गोष्टी अ, त्यांच्यावर काय म्हणता येईल, अंधश्रद्धा लादलेल्या असतात. फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक जागा नसली तर तुमचा धंदा होऊ शकत नाही. अमुक नसेल तर तुमचं हे होऊ शकत नाही. आणि हे सर्व जे छोटे-छोटे उद्योजक आहेत ते माझ्याकडे यायचे आणि मग त्यांच्याशी मी प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून त्यांना ह्या उत्तरापर्यंत यायचे, की काही-काहींना माझ्या धंद्यासाठी जागेची आवश्यकता नाही. मी कुठेही जाऊन माझा धंदा करू शकतो किंवा माझ्यासाठी ही अडचण नाहीये. त्यामुळे चुकीच्या धारणा आपल्या मनात ठेवून, त्या धारणांना त्यांच्याशी लढत राहण्यापेक्षा आपण योग्य धारणा जर आपल्या झाल्या, तर मग आपला धंदा सोपा नाही का होणार? हा जो मुळात भाग आहे, तो त्यांना जसा कवसत जातो, तसं त्यांचं काम सोपं होतं. बऱ्याचदा तुम्हाला खरे प्रश्न सोडवता येतात. पण तुमच्या मनात काही जर तुम्ही काल्पनिक प्रश्न निर्माण केले असेल, तर तुम्हाला पुढे जाता येत नाही. त्या काल्पनिक प्रश्नातून त्यांची मुक्तता करून त्यांना खरं भान आणून द्यायचं आणि त्यांना ती तंत्रमंत्र द्यायची, की ज्यामुळे ते त्यांचं हे करायचं. आणि हे करताना आम्ही एक गोष्ट केली, की आम्ही कधीही सांगितलं नाही, की अमुक एक फी आम्ही आकारणार तुम्हाला. तुम्हाला वाटलं तर तुम्ही डोनेशन दिला आमच्या संस्थेला, तर आम्ही ते डोनेशन म्हणून स्वीकारू, फी म्हणून नाही. पण आम्ही कुठलीही मागणी कोणाकडून कधी केली नाही, की बाबा ही तुला आम्ही मदत केली त्याच्याबद्दल हे पैसे आम्हाला हवेत. तर ही मागणी कधीच केलेली नाही. त्यामुळे बऱ्याचदा लोकांच्या मनात असं, की अरे ह्यांचा सल्ला आपण घ्यायला गेलो तर पैसे द्यावे लागतील. ही भीती पोटी लोकांनी आपल्याकडे येण्यापासून थांबू नये याच्यासाठी आमची दारं सतत उघडी आहेत सर्वांसाठी. हा आमचा भाव राहिलेला आहे.
आणि बऱ्याच लोकांनी म्हणजे तुम्ही पण त्यांना बऱ्याचजण ओळखता ज्याची नावं मी घेऊ शकत नाही कारण त्याच्या गोपनीयता पाळावी लागतं. त्या लोकांनी येऊन आमचा सल्ला घेतला आणि कसं करू, असं करू आणि त्यांचे त्यांचे मार्ग निघाले. कोणाला मार्केटिंगचा प्रॉब्लेम होता, कोणाला त्याचं कामकाज व्यवस्थापनाचा प्रॉब्लेम होता, कोणाला मानव संसाधनचा प्रॉब्लेम होता. वेगवेगळे प्रश्न होते. पण त्याच्यातून त्यांनी मार्ग काढला आणि ते पुढे गेले. आणि बऱ्याचदा मला असं वाटतं, की दीपरचंदचा जो नावलौकिक झाला, त्या अशा लोकांमुळे झाला कारण ते लोकं इतरांना सांगतात, की इथे जा, इथे यांच्याकडे जा, यांच्याकडे जा, तुमचे प्रश्न सुटतील. त्यामुळे आम्हाला वेगळं असं मार्केटिंग किंवा वेगळं असं लोकांपर्यंत पोहोचण्याचं आउटरीच करायची गरज पडली नाही. हा सगळा भाग आहे. सर मी एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारेन. तुम्ही प्रोफेसर आहात. अनेक वेळ जे आहे तुमचं तरुण पिढीमध्ये तुम्ही जाता, वावरता. तर अशा मुलांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल? कारण का तुमचा इतका 37 इयर्सचा अनुभव आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातला अनुभव आहे. तर जी तरुण पिढी आहे ही मोस्टली आता कन्फ्यूज असते, की कारण का नेमकं करायचं काय आयुष्यामध्ये हे त्यांना माहिती नसतं. काही लोकं फर्म असतात, की त्यांना हे करायचंय. पण अनेक लोकांकडे आजही देखील प्रश्न असतात, की पुढे आयुष्यात करायचं काय? तर अशा लोकांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल? ह्याच्यामध्ये मुळामध्ये मला एखाद्या विषयाची आवड आहे का? कुठल्या विषयाची आवड आहे? हे बघणं महत्त्वाचं असतं आणि जेव्हा तुम्हाला आवड आहे म्हणजे काय? मला आवडतं हां, अमुक करायला, पण त्याच्यासाठी माझी कष्ट उपसायची तयारी नसेल, तर ती आवड वरवरची आहे, असं म्हणता येईल. हा पहिली गोष्ट आहे, मला त्याची गोष्टीची आवड आहे का? त्या ह्याच्यामध्ये मला गती आहे का? हा दुसरा प्रश्न आहे. म्हणजे एखादा विषय मला आवडतो, पण मला त्याच्यात गती नाही, मला त्याच्यात काही करता येत नाही, हा दुसरा प्रश्न असतो. आणि ह्या 2 गोष्टी जर तुमच्या कडे व्यवस्थित असतील आणि मग तुम्हाला कष्ट करायची तुमची तयारी असेल, तर मग काय होतं, की तुम्ही त्या विषयाला धरून पुढे जाऊ शकता. बऱ्याचदा लोकं म्हणतात, की अमुक विषयाला स्कोप आहे का? अमुक कोर्सला स्कोप आहे का? तर मी नेहमी माझ्या करियर गाईडन्सच्या सत्रांमध्ये किंवा व्यवसाय मार्गदर्शनाच्या सत्रांमध्ये सांगतो, कोर्सेसना स्कोप नसतो, व्यक्तीला स्कोप असतो. त्यामुळे तुम्ही ती व्यक्ती बनलात, तर तुम्हाला खूप सारा स्कोप आहे. पण केव्हा तुम्ही ती व्यक्ती बनवा, तुम्ही तुमच्या आवडीचं कराल आणि त्याच्यामध्ये तुम्ही बेस्ट करायचा प्रयत्न कराल, तेव्हा तुम्ही त्या ह्याला जाल. त्यामुळे मला असं वाटतं उत्कृष्टतेचा ध्यास घेऊन आपल्या आवडीच्या विषयात पुढे जाणं, हे मला वाटतं सर्व तरुणांनी करावं. उगाचच इतरांचं सोंग घेण्यात काही फायदा नाही. त्याच्यामुळे तुमचं नुकसानच होण्याची शक्यता आहे, असं मला वाटतं. धन्यवाद सर. तुम्ही वेळात वेळ काढून ही मुलाखत दिली आणि 365 दिवस 365 स्टोरीज या माझ्या सीरीजमध्ये सहभाग घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुमचे ते अनुभव आणि जे एक्सपिरियन्स आहे ते लोकांना खरंच कामी येतील. अ, तर तुम्ही ते शेअर केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक धन्यवाद. धन्यवाद.